गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण कॉन्व्हर्स ऑफ मिड पॉईंट थेरम क्लास 9चा एक कन्सेप्ट बघून राहिलो. अतिशय महत्त्वाचा आहे की याने समोरचे एक्झाम्पल आपल्याला सोपे होणार आहे. या थेरमच्या जर का आपण केला नाही, अंडरस्टँड झाला नाही, तर समोरचे एक्झरसाइजमधले एक्झाम्पल सोडवता येणार नाहीत. थेरम वाचून राहिलो. इफ अ लाईन ड्रॉन थ्रू द मिड पॉईंट ऑफ वन साइड ऑफ अ ट्रायंगल, if a line drawn through the midpoint of one side of a triangle and parallel to other, एका ट्रायंगलच्या मिडपॉईंटमधून ए बी सी हा डी घेऊ मिडपॉईंट डी. एका इफ अ लाईन इज ड्रॉन थ्रू द मिडपॉईंट ऑफ वन साइड, थ्रू द मिडपॉईंट याच्यामधून काढली, पॅरलल टू द सेकंड साइड. कशी काढायची? अशीच काढून चालणार नाही, अशी काढून चालणार नाही. कशी काढायची? पॅरलल टू सेकंड साइड. कोणाला पॅरलल काढली? समजा मी इथे डी एफ काढली म्हणून, डी एफ पॅरलल टू बी सी. देनच्या नंतरचा पार्ट म्हणजे टू प्रूव्ह, देन इट बायसेक्ट द थर्ड साइड. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. गिवन in triangle ABC, D is midpoint of segment AB and DF parallel to BC, comma AFC. To prove काय केलं? ही जी मिडपॉईंटमधून लाईन काढली, इट इज पॅरलल टू बी सी, पॅरलल टू सेकंड साइड. आणि एफ पॉईंट कसा आहे? इज बिटवीन ए अँड सी. टू प्रूव्ह, देन इट बायसेक्ट द थर्ड साइड. ही जी पॅरलल लाईन काढली, देन इट बायसेक्ट द थर्ड साइड. काय करते? ही तिसरीला बायसेक्ट करते. मीन्स वी हॅव टू शो दॅट ए एफ इज इक्वल टू एफ सी. कंस्ट्रक्शन ड्रॉ असं म्हणू. थ्रू पॉइंट सी ड्रॉ सी एम. सी डी झालं, इथे सी एम घेऊ. सी एम पॅरलल टू ए बी. काय करायचं आहे? हा जो आहे याला, या पॉईंट लाईनला सी मधून पॅरल लाईन काढायची. हे जे असे येऊन राहिले, इट इज द पॅरलल. ही काय झाली? एम. सी एम पॅरलल टू ए बी. ठीक आहे. नंतर दॅट ही जी डी एफ आहे, ही त्या डी एफ एक्सटेंड केल्याच्या नंतर या लाईनला कुठे इंटरसेक्ट झाली? ॲट पॉईंट एम. प्रूफ. In quadrilateral DBCM काय कन्स्ट्रक्शन मध्ये? DF पॅरलल टू DF पॅरलल टू BC, DF that is DM पॅरलल टू BC, रिजन गिवन. अँड दुसरं हे काय कशामध्ये? हे गिवनमध्ये होतं. अजून काय कन्स्ट्रक्शनमध्ये? सी एम पॅरलल टू ए बी, सी एम पॅरलल टू ए बी, दॅट इज बी डी. इन दिस quadrilateral opposite sides DM पॅरलल टू बी सी, नंतर डी बी parallel to CM. Such quadrilateral whose opposite sides are parallel is called as parallelogram. Therefore, quadrilateral DBCM is a parallelogram. Therefore, CM, segment CM congruent to segment BD, segment BD
ऑपोजिट साइड्स ऑफ पैरेललोग्राम, ठीक है, बट segment BD congruent to, now see the marking, BD congruent to AD, because in this example we have given that D is midpoint. Therefore, now first CM congruent to BD and BD congruent to AD, first segment congruent to second, then second congruent to third, असं जर का असेल then first congruent to third. Therefore, segment CM congruent to segment, याला इक्वेशन देऊ किती, याला म्हणू थर्ड. CM काय congruent to AD. देन या ठिकाणी आपल्याला काय दाखवायचं आहे एकदा लक्षात घ्यायचं आहे की मला AF आणि FC कॉन्ग्रुएंट दाखवायचे. मग हे दाखवण्यासाठी मला हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते, हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे होते. परंतु माझ्याजवळ जे काही माझ्याजवळ काय होतं तर माझ्याजवळ फक्त हा एक अँगल होता, हा एक अँगल होता. अजून काय म्हणता येईल, अजून एक दुसरा पार्ट होता की आपण हा पॅरललोग्राम दाखवला. पॅरललोग्राम झाल्याच्या नंतर हा अँगल आणि हा अँगल अल्टरनेट अँगल आला, पाहू शकता तुम्ही, इट इज द अल्टरनेट अँगल. आता तिसरा पार्ट मिळाला तुम्हाला, ही साइड आणि ही साइड कॉन्ग्रुएंट. पहा साइड अँगल अँगल कुठेही पाहू शकता, साइड हां अँगल अँगल, साइड ॲडजसंट अँगल आणि ओपोजिट, याच्या ओपोजिट कोणती टेस्ट आहे, SAA. मग आता काय करायचं आपल्याला की दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट दाखवायचे. इन ट्रायंगल AFD अँड ट्रायंगल CFM एकच साइड लिहिणार आहे मी. सेगमेंट AD कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट फ्रॉम, इथे 3 दिलं गेलं माझ्याकडनं, याला काय पाहिजे 1. नंतर अँगल DAF congruent to ACM alternate angles and CM parallel to AD. नुसते अल्टरनेट अँगल, मी या ठिकाणी हे दोन अल्टरनेट अँगल काढले, ठीक आहे, हे दोन अल्टरनेट अँगल काढले, हा आणि हा. हे दोन अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत का, नाही. का बरं, दीज टू लाईन्स आर नॉट पॅरलल. म्हणजे अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट केव्हा असतात, लाईन्स पॅरलल असतील तर. म्हणून मी या ठिकाणी एक्सप्लेनेशनमध्ये अल्टरनेट अँगल आणि CM पॅरलल टू AD, अदरवाईज आपल्याला थोडासा मोठा पार्ट करावा लागला असता. देन तिसरा अँगल घेऊ, अँगल AFD congruent to CFM. opposite angles. मग by SAA टेस्ट ट्रायंगल कोणता, इथे लिहिलं AFD congruent to triangle CFM. Therefore, segment AF congruent to segment CF. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. थँक्यू फ्रेंड्स.